नववर्षाचा जल्लोष काही क्षणात मृत्यूच्या तांडवात बदलला। नवीन वर्षाच्या पार्टी दरम्यान बारमध्ये भीषण स्फोट झाला। या भीषण स्फोटाच्या वेळी बारमध्ये 100हून अधिक लोक उपस्थित होते। कुठली ही घटना आहे? या दुर्घटनेत किती लोकांचा होरपळून मृत्यू झालाय आणि स्फोट कशामुळे झाला याबाबत काय माहिती आहे? सर्व काही जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। नववर्षाच्या उत्साहावर आज एक भीषण दुर्घटना विरजण घालून गेली आहे। स्वित्झर्लंडमधील लक्झरी अल्फा इन स्की रिसॉर्ट क्रेन्स मॉन्टाना येथे एक प्रसिद्ध बारमध्ये भीषण स्फोट झाला। या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ले कन्सल्टेशन या बारमध्ये मोठी गर्दी जमली होती। सुमारे 400 लोकांची क्षमता असलेल्या या बारमध्ये स्फोटाच्या वेळी 100हून अधिक लोक उपस्थित होते। अचानक झालेला हा स्फोट इतका भीषण होता की काही क्षणातच संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली। अनेक लोक आत अडकले, कुणी मदतीसाठी ओरडत होतं तर कुणी जीव वाचवण्यासाठी पळापळ करत होतं। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इमारतीतून बाहेर येणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि लोकांचा आक्रोश स्पष्ट ऐकू येतोय। जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अर्थात मृत्यूचा आकडा यात वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। सोबतच पोलिसांनी याबाबत माहिती दिली आणि सांगितलं या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी तपास करत आहेत। स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध घेत आहेत। क्रेन्स मॉन्टाना हे स्वित्झर्लंडमधील एक हाय प्रोफाईल स्की रिसॉर्ट आहे। विशेषतः ब्रिटिश पर्यटकांची येथे मोठी वर्दळ सुद्धा असते आणि जानेवारीच्या अखेरीस येथे FIS वर्ल्ड कप सारखा आंतरराष्ट्रीय स्कीइंग कार्यक्रम देखील होणार आहे। आणि अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या अवघ्या काही दिवस आधीच ही दुर्दैवी घटना घडली आणि आता या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकाकळा पसरली आहे। हा प्रसंग संपूर्ण जगाला हादरवणारा ठरला आहे। तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी गोव्यातील एका पबमध्ये अशीच भीषण आग लागली होती। त्यात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचं बोललं जात होतं, पण नंतर ती आग फटाक्यामुळे लागली असंही बोललं जात होतं। म्हणजे भारतातच नाही तर जगभरात अशा पार्टीच्या ठिकाणी आगीच्या घटना समोर येतच आहेत। सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात नवीन एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।